नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. नितीन गडकरी पुन्हा बोलले आणि नितीन गडकरी मागच्या 6 महिन्यापासून जे बोलतायत, कुठे ना कुठे सरकार, कुठे ना कुठे सिस्टम याला सारखं घेरतायत आणि त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे संघाच्या आणि भाजपाच्या अंदरुणी जे आतमध्ये जे खुसफुस चालू आहे त्याचा तर त्याच्यामुळे तर होत नसेल ना. असे बरेचसे लोक चर्चा करतात. सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम सरकार करतं. हे कोणीच नाही बोलले, तर हे नितीन गडकरी बोलले, जे केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रीच आहे. आणि जर मोदींच्या मंत्रिमंडळात कोणी एक नेता असा आहे, एक मंत्री असा आहे ज्याच्या कामाची झलक लोकांना दिसते डोळ्यासमोर, ते नितीन गडकरी. नितीन गडकरी याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच ठिकाणी बरेच बोलले, पण ते नागपूरमध्ये काल काय म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावताना ते मागे पुढे पाहत नाहीत. सरकारबाबत ते अनेकदा बेधडकपणे बोलत असतात. अशातच नागपुरात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार निरुपयोगी असतं आणि ते गाड्या पंक्चर करण्याचं काम करत असतं असं म्हटलं. सरकारी कामाबद्दल असलेल्या अनास्थेबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल चर्चेत आले. सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरून सरकारची यंत्रणा निकम्मी असल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरींनी सरकार निरुपयोग आहे असं म्हणताच कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक काही क्षणासाठी शांत झाले. पण नितीन गडकरी इथेच थांबले नाहीत. त्यांनी सरकारी यंत्रणा, महानगरपालिका आणि इतर यंत्रणा कार्यशैलीवरही ताशेरे ओढले. विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशन नागपूरतर्फे भट सभागृहात आयोजित स्पोर्ट्स ॲज अ करिअर सेमिनार मध्ये नितीन गडकरी बोलत होते. सरकारी यंत्रणा फक्त चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम करत आहे. मला नागपूरमध्ये 300 स्टेडियम बांधायचे आहेत, पण सरकारी प्रक्रिया आणि व्यवस्था यामध्ये अडथळे निर्माण करत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. चांगले दिवस सुरू असल्यास लोक तोंडावर प्रशंसा करतात, पण हे सगळे दिवस निघून गेल्यावर अडचणीच्या काळात कोणीही विचारत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन प्रत्येकाने चांगलं करिअर घडायला हवं. मी फायनान्शियल तज्ज्ञ आहे, अकाउंटंट नाही, पण चांगला फायनान्शियल समुपदेशक आहे. मी 5 लाख कोटी रुपयापर्यंतचे रस्ते पुलाचे काम हातात पैसे नसताना करतो, असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात मला त्यांची खंत होती. नागपुरात मला 300 स्टेडियम तयार करण्याची इच्छा आहे, पण शासकीय यंत्रणेकडून अडचणी येतात. सरकार ही निकम्मी गोष्ट आहे. महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास सारख्या सरकारच्या संस्था काहीही उपयोगाच्या नाही. या सगळ्या यंत्रणा चालू गाडीला पंक्चर करण्याचं काम करतात, असंही नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी खास करून आपल्या स्पष्ट वक्तव्याबद्दल, स्पष्टपणे बोलण्याबद्दल तर हे म्हणजे सगळ्या पूर्ण भारतात त्यांची ओळख आहे. पण काही दिवसात ते फारच आक्रमक झालेले आहेत. आणि खरोखरच सरकारमध्ये काय होतं, सरकारमध्ये फक्त त्याला आपण म्हणतो ना, खुटा गाडण्याचं काम होतं. सरकारी अधिकारी चालत्या कामात काहीतरी क्वेरी टाकून त्याला रोखून धरतात. आणि अशी कितीतरी उदाहरणं त्यांच्या स्वतःच्या मंत्रालयातच आहेत. नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं जेव्हा कार्यालय बनवून त्याचं लोकार्पण झालं, त्या लोकार्पणाचं भाषण सुद्धा असंच व्हायरल झालं होतं. तेव्हा नितीन गडकरी म्हणाले, मी कोणासाठी मी अभिनंदन करू. माझा तर असा विचार आहे की या मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या प्रत्येक फ्लोअरवर एक भ्रष्ट इंजिनियरचा फोटो लावायचा आणि खाली लिहायचं की हा किती भ्रष्टाचारी होता. आपण मुंबई ते दिल्ली हा हायवे 1-2 वर्षात बनवण्याची गोष्ट करतो, 6 लेन हायवे, एक्सप्रेसवे. परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या बिल्डिंगलाच 20 वर्ष झाली पूर्ण व्हायला, 20 वर्ष लागली. हे सगळं भ्रष्टाचारामुळे झालं. सेटिंग होत नसल्यामुळे कामं होत नाहीत, कामं करू देत नाहीत. बिना कमिशनचं कोणी चांगलं काम करत असलं त्याच्यात खोळंबा घालतात, असं त्यावेळेलाही ते बोलले होते. आणि आजही
देशातल्या प्रत्येक राज्यात तेच चालू आहे. आणि जिथे डबल इंजिन सरकार आहे, तिथे तर हे जबरदस्त चालू आहे. कारण मोठा खुटा घेऊन गुजराती एक बसलेला असतो प्रत्येक राज्यात आणि तो प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत त्याची कमिशन जात नाही, तोपर्यंत तो काम होऊ देत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा फंड आला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी. त्या फंडमध्ये कोकणामध्ये खास करून अंडरग्राऊंड केबलिंगची ती एक प्रोजेक्ट आला, की कोकण ही सागरी किनारपट्टी असल्यामुळे जेव्हा सागरी त्याला वादळाचा तडाखा बसतो, त्यावेळेला गावं नेस्तनाबूत होतात आणि खास करून इलेक्ट्रिसिटीचे सगळे पोल उखडून फेकले घेतात. इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यामुळे बँकिंग ठप्प होतं, कम्युनिकेशन ठप्प होतं, पेट्रोल भरण्याचं काम ठप्प होतं, हॉस्पिटल ठप्प होतात. त्यामुळे पूर्ण त्या किनारपट्टीवर अंडरग्राऊंड केबलिंग करायचं, इलेक्ट्रिकच्या वायर अंडरग्राऊंड करायच्या. म्हणजे किती जरी वादळ आलं तर कमीत कमी पॉवर चालू असतो. यासाठी फंड येऊन कितीतरी 2-2.5 वर्ष झाले, पण ते काम कोणाला देण्यात येत नाही, कारण कमिशन सेट होत नाही. कितीतरी कंपन्या आल्या पुढे काम करायला, पण त्या कमिशनचा आकडा पाहून त्याला फेफरं भरतं. एवढं कमिशन दिल्यावर उरलेल्या पैशात ते केबल टाकूच शकत नाही. आणि केबल जर कमजोर टाकली आणि उद्या जर काही अनहोनी झाली, काही ऍक्सिडेंट झाला, तर मग त्या कंपनीवर येतं, कारण त्यांनी केबल सप्लाय केलेली असते. एका केबलवाल्याने मला सांगितलं, की आम्हाला मंत्र्यांनी म्हटलं, की अरे तुमच्या चांगल्या केबलचे याचे रेट वाढवून द्या ना, डबल करायचे रेट आणि माझी व्यवस्था करा. तेव्हा आम्ही म्हटलं, साहेब हीच केबल तुम्हाला आम्ही अर्ध्या रेटमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ ₹100 मीटर जर केबल तुम्हाला ऑलरेडी आम्ही देत आहोत, मग कोकणातल्याच कामासाठी ती ₹200-250 मीटर कशी होईल? कोणी कोर्टात गेलं तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळं कामं अटकलेली आहेत. इतका मोठा रस्ता जेव्हा गडकरींनी नागपूरपासून यवतमाळपर्यंत आर्णीपर्यंत रस्ता गेला, जे अंतर 7 तासात कापायला लागायचं ते 2-2.5-3 तासात लोक जायला लागले आर्णीला. पण जर पुसदला जायचं असलं तर दारव्हा मार्गे यवतमाळ दारव्हा पुसद जावं लागतं, दिग्रस पुसद, नाही तर मग आर्णी दिग्रस पुसद जावं लागतं. आर्णी दिग्रस हा रोड कित्येक वर्ष फक्त गिट्टी टाकून पडून होता. त्याच्यावर गाड्या सुद्धा चालू शकत नव्हत्या, कारण गाड्याचे टायर फाटले जायचे. आणि गडकरींना एक दिवस असंच बोलता बोलता पार्लमेंटमध्ये जेव्हा ते भेटले, तेव्हा मी म्हटलं, की मी आता गावी चाललो, मी रोड पाहतो तुमचा. म्हणे मला रिपोर्ट देशील रोडचा. मग मी त्यांना म्हटलं, की ते आम्हाला पुसरला जायला तेवढंच वेळ लागतो साहेब, कारण यवतमाळपर्यंत आर्णीपर्यंत आम्ही भरताट गेलो. मधात मनदेवच्या तिथे थोडं काम चालू होतं आणि मग पुढे पुसद म्हणजे दिग्रस हा अतिशय त्रासदायक रोड. ते म्हणाले काय करू? तो संजय राठोड बसलाय तिथे, कुठलाच ठेकेदार टिकत नाही, कारण एवढं पर्सेंटेज कोणी देऊ शकत नाही. अक्षरशः उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी सांगितले होते, की तुमचे खासदार कसे लोकांना पैसे मागतात. आणि मग भावना गवळीचा एक ऑडिओ आला होता रोड कॉन्ट्रॅक्टरकडनं, की मला किती पाहिजेत, काय पाहिजे, ते सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात. त्यामुळे सरकार विकास करतं की विकासात खोडा घालतं? सरकार विकास तर करतच नाही, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे लोक विकास करतात त्यात आमचं काय म्हणून पंक्चर करतात. त्यामुळे गडकरी काही वाईट बोलले नाही. पण ही स्थिती फक्त महाराष्ट्र सरकारची नसून केंद्र सरकारची पण स्थिती हीच आहे. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला का, याची चर्चा आहे. गडकरी असेच बोलत राहोत अशी आमची इच्छा, कारण कोणीतरी बोलायला हवं. आम्ही सगळे लोक बोलतो, पण आम्ही राष्ट्रद्रोही, देशद्रोही, पाकिस्तानी, चायनीज असं आमच्यावर आरोप लागतात. अर्बन नक्सल, आता तर महाराष्ट्रात नवीन तो कायदा आल्यापासून अर्बन नक्सल. पण त्या बाजूचा जर माणूस कोणी बोलत असला तर कमीत कमी कुठेतरी आत्मचिंतन आता केंद्राने किंवा मुंबई किंवा दिल्लीने करायला पाहिजे असं मला वाटतं. आज रोकठोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.